ओके, हॅलो अँड वन्स अगेन वेलकम. आणि आज थोडासा स्पेशल डे आहे तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण, म्हणजे ऑब्व्हियसली जे बघणारे आहेत आमच्या ग्रीप चॅनलला त्यांच्यासाठी. कारण आज आपण स्टार्ट करणार आहोत आपलं 12th. ओके, म्हणजे तसं बघायला गेलं तर फिजिक्स असं काय डिफरंट नसतं. म्हणजे मला तरी वाटलं नाही कधी की ना डिफरंट आहे की नाही 11th अँड 12th वगैरे वगैरे. ठीक आहे, फिजिक्स फिजिक्स असते, पण आता सेन्स तुमच्या बोर्डानं म्हणा नाही तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तसं आहे, त्यामुळे आपण म्हणूया की आज स्पेशल डे आहे. ओके, तर आज आपण स्टार्ट करतोय रोटेशनल डायनॅमिक्स, आणि त्यातला पण जो सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे की ऑब्व्हियसली तो आपल्याला बोथ सर्क्युलर मोशन ॲज वेल ॲज रोटेशनल डायनॅमिक्स, ठीक आहे, तिथं आपल्याला युजफुल ठरणार आहे. तर त्यातला आज आपण पार्ट बघणार आहोत अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी ॲज वेल ॲज ॲक्सिलरेशन. ठीक आहे, आता ह्याच गोष्टी आपण आधी पण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, फक्त आता इथं थोडंसं डिफरन्स होणार आहे, आणि त्यामुळेच आपण त्याला एक थोडंसं वेगळी आयडेंटिटी म्हणा, और एक वेगळंसं एक फॅन्सी असं नाव देतोय, ते आहे अँग्युलर. ओके, सो आता आपण बघूया की नक्की ह्या गोष्टी काय आहेत. ओके, आणि इथं खाली मी चार असे, म्हणजे मला बराच विचार करायला लागला तसा की कुठले एक्झाम्पल्स म्हणावे, कारण की आता मोस्टली कसं होतं की आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो इंट्रोडक्शनचा पार्ट असतोय त्यात तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातात वगैरे वगैरे, असं आहे तसं आहे. ठीक आहे, पण आता एक्झाम्पल्स मोस्टली खूप मॅटर करतात फिजिक्ससाठी. ठीक आहे, कारण की डिपेंडिंग अपॉन एक्झाम्पल तुम्हाला त्याचं समजणं म्हणा, ओके, और त्याला एक्सप्लेन करणं म्हणा, और त्यात इन्वॉल्ड असलेल्या फिजिकल क्वांटिटीज या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. ओके, आता जसं की पहिलं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, पृथ्वी आहे, एक सॅटेलाइट आहे, हे आपण आधी पण बघितलेलं आहे. ओके, तर ते काय करते, तर ते जस्ट हा जो सॅटेलाइट आहे, ओके, आता त्याच्या मोशनमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. ओके, आता पृथ्वीमध्ये मला दाखवणं गरजेचं आहे, कारण की सॅटेलाइट उगच तर गोल गोल फिरणार नाहीये. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली तो पण पार्ट आपण बघणार आहोत. ओके, पण नंतर आता फक्त आपण काय बघायचंय की हे जे काय मोशन आपल्याला दिसतंय इथं चारही एक्झाम्पल्समध्ये, ठीक आहे, तर त्याला डिस्क्राईब करायला म्हणा, ना तर त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायला म्हणा, जे काही लागतं आहे. ठीक आहे, तर त्या आपल्या ह्यावरती मी काय लिहिलेले आहेत त्या टर्म्स आहेत. ठीक आहे, ज्याला आपण कायनमॅटिक्समध्ये म्हणजे स्ट्रेट लाईन मोशनमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, असं समजा की हाच आता कायनमॅटिक्सचा पार्ट आहे तुमचा सर्क्युलर मोशनचा. ठीक आहे, म्हणजे आता सर्क्युलर मोशनला आपल्याला डिस्क्राईब करायला थोड्या काही क्वांटिटीज लागणार आहेत, तर त्या आपण बघणार आहोत. ओके, सो चला, आता पहिलं आपलं एक्झाम्पल आहे एक सॅटेलाइट की जे गोल गोल फिरतंय, कसं पण कन्सिडर करा त्याला. ओके, असं फिरत असेल, ठीक आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज, पण ते गोल गोल फिरते. ठीक आहे, त्यानंतर हे झालं माझं पहिलं एक्झाम्पल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये मी काय केलंय, तर एक गाडी घेतलेली आहे. ठीक आहे, होपफुली तुम्हाला एक छोटीशी निळी गाडी आमची दिसत असेल. ठीक आहे, ओके, तर ही काय करते, तर एका सर्क्युलर ट्रॅकवरती, आता पूर्ण इथं एक लक्षात घ्यायचं की हा पूर्ण गोल नाहीये, हा जो रोड आहे त्याचा. ठीक आहे, तर तो पूर्ण गोल नाहीये, पण त्याचा एक पार्ट कसा आहे, त्या सर्क्युलर आहे, त्याला एक सर्क्युलर आर्क आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हा जो कर दिसतोय तुम्हाला, ओके, हा सर्क्युलर एक आर्क आहे. ठीक आहे, तर पण ती जी गाडीची जी मोशन आहे त्यातला हा जो सर्क्युलर आर्क आहे, तर हा पण कसा आहे, ही जी पाथ सर्क्युलर आहे, आणि त्यामुळं त्या सर्क्युलर आर्कच्या अलॉंग और त्या सर्क्युलर रोडच्या अलॉंग और कर्व रोडच्या अलॉंग त्याच्या मोशनला आपण सर्क्युलर कन्सिडर करत आहोत. ओके, बर, त्यानंतर हे तिसरं जे एक्झाम्पल आहे, हे पण एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. त्यात आपण जे लहान मुलं म्हणा, नाही तर आम्ही लहान असताना झोका झोका करायचो, तर तो हा प्रकार आहे. ओके, आता झोक्याचं तसं तुम्ही म्हणाल की मग ते पेंड्युलम सारखं दिसतंय, मग ते एकदा पुढं जाते एकदा मागे, ते मान्य आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही फक्त पुढं जातानाचं जर मोशन बघितलं झोक्याचं, तर ते पण कसं असणार आहे, तर ते पण एक आर्क असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता मी त्याला पिकाचूला बसवला त्या झोक्यावरती, आणि तो अलॉंग एक आर्क पुढं जाणार आहे. ठीक आहे, आता तुमच्यातले जे कोणी झोक्याला मास्टर केला असेल, तर ते काय करतील, ह्या झोक्याला पूर्ण राऊंड, मी तर आधी कोणाला घेताना बघितलेलं नाही, हां, इंटरनेटवरती युट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओज मिळतील. ठीक आहे, पण एखादा जर मास्टर केलेला असेल झोक्याला, तर तो मे बी असा एक आपण कन्सिडर करूया की नाही, उभा असा गोल मोशन करू शकेल. ठीक आहे, ओके, तर
पण आता त्या मास्टरकडं ज्याला मास्टरी आपण त्यात इंटरेस्ट नाही आपलं, तर आपल्याला काय बघायचंय, तर नॉर्मल जो झोका असतोय तर तो एका आर्कच्या अलॉंग, ठीक आहे, और एक सर्क्युलर आर्कच्या अलॉंग पुढं पण जातोय ॲज वेल एज मागं पण येतोय, ठीक आहे. मग त्याचा मी जर तेवढाच पार्ट बघितला मोशनचा तर तो पण कसा आहे, तर एक सर्क्युलरच आहे. ओके, त्यानंतर फायनली हे जे एक्झाम्पल आहे तिथे एक मी क्लॉक घेतलंय म्हणा, वॉच घेतलंय म्हणा, वॉट एव्हर, ठीक आहे. तर आता त्याचा तुम्हाला दिसतात की 3 हात आहेत. ओके, आपण लहान असताना घड्याळ शिकलेलो, ठीक आहे, आणि आपण बघितलेलं की 3 हात काय करतात. तर त्यातला जो सेकंड आर्म आहे तुमचा, और हा सेकंड दाखवणारा काटा आहे, तर त्याकडे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. कारण की का बघायचं, तुम्ही तिन्ही पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता ह्याचं मोशन कन्सिस्टंटली तुम्हाला दिसत राहतं, त्यामुळे आपण त्याला बघतोय. आता या पूर्ण काट्याला बघायचं नाहीये, ठीक आहे. तर बघायचं कशाला, तर त्याच्या जस्ट टिपला. ओके, म्हणजे एक पॉइंट बघायचा आहे फक्त त्याच्या टोकावरती असलेला. आता त्या पॉइंटला जरी बघितलं तर तो पण कसा जाणार आहे, तर तो पण गोलच फिरणार आहे, ठीक आहे. म्हणजे त्याची जी पाथ आहे ती पण कशी आहे, तर ती पण सर्क्युलरच असणार आहे. होपफुली मी हा बरोबर दाखवलं नाही तर तुम्ही मी दाखवायचं अँटी क्लॉकवाईज. ओके, आणि मग असा प्रश्न पडेल की अरे हे घड्याळ उलट का फिरायला लागले, पण नाही फिरत ते. होपफुली मी बरोबर दाखवलेलं आहे. बरं चला, सो आता हे सगळे जे काही मोशन्स आहे, ओके, सॅटेलाइट गोल एक फुल गोल फिरत होतं पृथ्वीच्या भोवती, ॲज वेल एज हे जे घड्याळाचं एक्झाम्पल आहे की ना, जिथं तुमच्या काट्याचं जे टोक होतं, ठीक आहे, तर ते सर्क्युलर, म्हणजे तो पॉईंट जो आपण कन्सिडर केला त्या काट्याच्या टोकावरती, तो एक सर्क्युलर पाथमध्ये होता. ऑल्सो हे गाडीचं एक्झाम्पल की जिथं त्याचा एक पार्ट सर्क्युलर होता, ओके, और एक सर्क्युलर आर्क होता. ॲज वेल ॲज हा झोक्यावरचा पिकाचू की त्याचा पण एक पार्ट तुमचा म्हणा मोशनचा सर्क्युलर होता. या सगळ्याला आपण जनरलाइज करू शकतो एक सर्कलमध्ये, ठीक आहे, म्हणजे एक सर्क्युलर मोशन म्हणून, ठीक आहे. कारण एकच त्याचा पाथ मोशनचा आपण सर्क्युलर दिसायला आहे आपल्याला, ठीक आहे. आणि आता फिजिक्समध्ये आपल्याला कसं आहे की ना, क्वांटिटीजला नावं देणं गरजेचं असतं, मग आपण काहीतरी यूज करतो त्या क्वांटिटीजचं. ओके, आता हे बघण्याआधी आमच्या आवडत्या एक्झाम्पलकडे जाऊया. ले 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 हा, तर आम्ही परत आलेलो आहोत तेच आमचं प्रेमात पडलेलं आडवं तिडवं झालेलं कपल घेऊन. ओके, अजून पण सायकलवरच आहेत, म्हणजे होपफुली अजून त्यांची लव्ह स्टोरी छानपणे चाललेली आहेत. ओके, पण फुग्यावरचा आय लव्ह यू मिरर इमेज दिसायला लागलाय, मला माहित नाही काय. होप तुम्हाला दिसत नसावं, आय थिंक पीसीवर बघाल तर मे बी दिसाल. ओके, बर, तर आता हा जो ग्रीन रोड आहे, ठीक आहे, तर त्यावरती त्यांचं मोशन चाललेलं आहे. आता आपण थोडक्यात बघायचं की लिनियर मोशनच्या वेळेला यांच्या मोशनचं डिस्क्रिप्शन जर मला द्यायचं होतं तर आपण काय केलेलं, मग थोडक्यात आपण रिव्हिजिट करत आहोत असं समजा, ठीक आहे. तर आता थोडक्यात जर बघायला झालं तर यांचं मोशन डिस्क्राईब करायला मला काय काय करायला लागलेलं. तर आता काय करायला लागलं, तर पहिल्यांदा मला कुठलं पण मोशन म्हणा, आपण 2 डायमेन्शनल मोशनमध्ये बघितलं, 1 डायमेन्शनल मोशनमध्ये बघितलं, ठीक आहे, आपल्याला काय करायला लागलं, तर एक रेफरन्स फ्रेम क्रिएट करायला लागलेली. ओके, आणि त्याच रेफरन्स फ्रेमलाच आपण कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणून ओळखतोय, ठीक आहे. आता सिन्स आता हे मोशन आपलं एकाच लाईनच्या बरोबर आहे, म्हणजे एकाच डायरेक्शनला आहे, ठीक आहे, ह्या डायरेक्शनला आहे आपलं मोशन, ठीक आहे. तर आपण काय करतोय, तर एकच लाईन मी इथं कन्सिडर केली आहे, आणि आपल्याला माहिती आहे हा ऍक्सिस आपला आपण कन्सिडर करत आलेलो आहोत आजपर्यंत एक्स ऍक्सिस. ओके, ओके, सो एक्स ऍक्सिस आहे आपला. माफ करा, थोडं आमचं अक्षरमधनं वेड वाकडे येऊ शकतंय, कारण की काय झालेलं आहे की ना, आमचा रेकॉर्डर मधनं अडकतोय, त्यामुळे त्याचा इफेक्ट माझ्या हँडरायटिंग आणि सगळ्यावरच व्हायला लागलाय. ओके, सो बेसिकली आपण एक ऍक्सिस एक रेफरन्स लाईन कन्सिडर केलेली. त्यानंतर आपल्याला काय करायला लागलं, तर एक रेफरन्स पॉईंट. ओके, ऍक्च्युली आधीच रेफरन्स पॉईंट लागतोय आपल्याला, ठीक आहे, पण काय हरकत नाहीये, तुम्ही त्याला समजून घ्या की हे आपल्याला लागतेच म्हणून लागतं, ठीक आहे. आता इथं रेफरन्स पॉईंट मी हा जो आईस्क्रीमचा गाडा आहे, ठीक आहे, तर त्याला कन्सिडर करतात. मी त्याचा सेंटर जर कन्सिडर केला तर अप्रॉक्सिमेटली इथं येईल, ठीक आहे. आणि मग त्याला आपण म्हणलेलं ओरिजिन ऑर 0 म्हणूया. आता त्यानंतर डिपेंडिंग अपॉन तुम्हाला काय स्केल कन्व्हिनियंट आहे, ठीक आहे, जर मीटरमध्ये घेतला तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण बेसिकली आपण जे कन्सिडर केलेली स्केल तशी एक स्केल ठरलेली आपली. ओके, आणि त्याला आपण काय केलं, तर मार्किंग्स केलेले. ओके, मी आता थोडक्यात एक मार्किंग्स करतोय, मे बी चुकतील माझे, एकसारखे येणार नाहीत. ओके, याचा अर्थ असा नाही की मला ग्राफ काढता येत नाही. ओके, सो 1 2 3 वॉट एव्हर असं काहीतरी आपण नंबरिंग केलेलं, डिपेंडिंग अपॉन आपल्याला काय पाहिजे. आपल्या इथं 8 आहे मध्ये न समजून घ्या, इथं 9 आहे मध्ये, आणि इथं 10 आहे. ओके, बरं, आता त्यानंतर
आपण एक काही क्वांटिटीजला डिफाईन केलेलं. ठीक आहे. पहिली गोष्ट, आता ह्यांचं जर मोशन मला बघायचं असेल, ओके, आणि आता मी 2 इमेजेस दाखवलेत मला, म्हणजे पहिल्यांदा ही दोघं जण इथं होती. ठीक आहे. त्यांना कुठं म्हणजे इथं होती. ठीक आहे, मी ॲरोनं दाखवतोय आणि नंतर ती इकडे गेलेली आहेत. आता एवढंच मोशन मला इंटरेस्ट आहे त्यांच्या एवढ्याच मोशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट टू राईट जिथं मी तुम्हाला इमेजेस दाखवल्यात, जे ते जेवढं मूव्ह झालेले आहेत, त्यांना तेवढ्याच मोशनमध्ये मला इंटरेस्ट आहे. ठीक आहे. आता मग मी पहिली त्यांची जे कुठं आहेत तिथं, त्याला मी म्हणलेलं त्यांची पहिली पोझिशन, म्हणजे पहिल्यांदा मला त्यांचं मोशन डिस्कस करायला और डिस्क्राईब करायला त्यांची पोझिशन लागते. तर आता पहिली पोझिशन मी यांचा सेंटर पॉईंट घेतला तर अप्रॉक्सिमेटली आपण पकडूया की इथं 3च्या इथं आहे. ठीक आहे. बरं, आता त्यानंतर ते कुठं गेले तर इकडे गेले कुठंतरी. ठीक आहे. आता इथं 8:30 येतंय, पण चला आपण 9 घेऊया. ओके, तर ते इथं गेले. ओके, आता ही जी पहिली पोझिशन आहे, ठीक आहे, पोझिशनला आपण एक्स न डिनोट करत होतो आणि पहिल्या पोझिशनला आपण इनिशियल म्हणत होतो आणि नंतरच्या पोझिशनला आपण फायनल पोझिशन असं बोलत होतो. ठीक आहे. बरं, आता आपण पोझिशन्स डिफाईन केल्या. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की विथ रिस्पेक्ट टू आपण जे हे ॲक्सिस त्यांचा रेफरन्स पॉईंट दाखवलाय, तर ना त्या रेफरन्स पॉईंटच्या अकॉर्डिंगली ते दोघं जण कुठं आहेत आणि कुठं होते और आता कुठं आहेत. ठीक आहे. बरं, आता उद्या कुठं असतील हे सांगू शकत नाही आपण. ठीक आहे, म्हणजे फिजिक्स एवढं पण आपलं पुढं गेलेलं नाहीये की फ्युचरमध्ये काय घडेल कसं घडेल सांगेल. ठीक आहे. जर एक सर्टन आपल्याकडं जर पॅरामीटर्स अवेलेबल असतील तर ऑब्व्हियसली जे फिजिक्सचा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तसं बघायला गेलं तर फ्युचर प्रेडिक्ट करतंय. बरं, म्हणजे थोडक्यात काय, जर इक्वेशन्स आपल्याकडं व्यवस्थित असतील, त्या इक्वेशन्समध्ये असलेले ज्या फिजिकल क्वांटिटीज ज्याला पॅरामीटर्स म्हणूया आपण, ते जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर आपण प्रेडिक्ट करू शकतोय. ठीक आहे. पण आता इथं मला पुढची इन्फॉर्मेशन नाही आहे, माझ्याकडे ते पॅरामीटर्स नाही आहेत, त्यामुळे मी सांगू शकत नाही. ओके, पण आता हे 2 पोझिशन्स आहेत. मग आपण एक क्वांटिटी डिफाईन केलेली, त्या क्वांटिटीचं नाव होतं डिस्प्लेसमेंट. ओके, आणि त्याला काहीतरी असं लिहिलेलं आपण, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. मग आता थोडक्यात आता ह्या क्वांटिटीनं आपल्याला काय सांगितलं की बाबा ते किती डिस्प्लेस झाले. ओके, और विथ रिस्पेक्ट टू त्याच्या इनिशियल पोझिशन ऑब्जेक्ट आता कुठं आहे. ठीक आहे, और कुठं गेलेला आहे. ठीक आहे, आणि ह्या क्वांटिटीला आपण म्हणलेलं डिस्प्लेसमेंट, आणि आता आपल्याला त्याला स्पेसिफाय करणं गरजेचं आहे कारण की आता वेगळ्या प्रकारचं मोशन बघणार आहे आपण. सो ही झाली तुमची लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके, बरं, आता त्यानंतर मी अजून एक गोष्ट काय कन्सिडर केली की ही दोघं जेव्हा एक्स आय म्हणजे 3 या पोझिशनवरती होते. ठीक आहे, तर ना तेव्हा त्यांचा एक सर्टन टाइम होता, आपण त्या टाइमला म्हणूया टी आय. ओके, हा डिनोट करतो तुमचा इनिशियल टाइम. ओके, आणि जेव्हा ते एक्स ला गेले तेव्हा टाइम होता टी एफ, ह्याला म्हणूया फायनल टाइम. आता मग मला अजून एक गोष्ट डिफाईन करायला मिळते, ती आहे तुमचा टाइम इंटरवल डेल्टा टी, ज्याला आपण म्हणलेलं टी एफ मायनस टी आय. ओके, आता हा टाइम इंटरवल का एकदा माझ्याकडे आला की मला एक्झॅक्टली माहिती आहे की ना कधी हे दोघं इथं एक्स आय म्हणजे 3 या पोझिशनवरती होते. ठीक आहे, आणि कधी ही दोघं जण ला गेले. ठीक आहे, आणि हे पण मी सांगू शकतोय की यांना किती वेळ लागला की जे आपलं टाइम इंटरवल आहे और त्यांच्या मोशनचं टाइम इंटरवल आहे. ठीक आहे, मग आता मी हे ऑब्व्हियसली काढू शकतोय की हे किती फास्ट और किती स्लो और त्यांचा स्पीड काय होता. आणि टू बी एक्झॅक्ट अजून एक स्पीडपेक्षा इम्पॉर्टंट क्वांटिटी आपण बघितली ती होती वेलॉसिटी काय होती. ओके, बरं, आता वेलॉसिटीला आपण कसं डिफाईन केलेलं, आणि ही ॲव्हरेज वेलॉसिटी बोलतोय मी. ठीक आहे, सो व्ही ॲव्हरेज इक्वल्स डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. ओके, म्हणजेच काय त्याला आपण कन्सिडर केलेलं तर ना मी थोडक्यात लिहितो इथं एक्स एफ मायनस एक्स आय. ओके, डिवायडेड बाय टी एफ मायनस टी आय. ओके, सो अशी आपण एक ॲव्हरेज वेलॉसिटी पण इथं डिस्कस केलेली. बरं, आता त्यानंतर सपोज मी असं काही बोललो तुम्हाला की ना समजा इथं हे त्यांचं मोशन झालं. ठीक आहे, पण आता ह्यांचा स्पीड कॉन्स्टंट नव्हता. ओके, मग थोडक्यात कसं, आता इथं जर मी कॅल्क्युलेशन्स केले थोडक्यात तर ना तुमचा डिस्प्लेसमेंट किती येईल तर ना आता किती येते तर 9 वर आहेत, आधी कुठं होते तर 3 वर. सो 9 मायनस 3 6 झाली. ओके, आणि टाइम इंटरवल जर मी कन्सिडर केला टी आय आणि टी एफच्या मधला पकडूया आपण 2 सेकंद, नाही 2 नको, एवढं नको कमी,
3 सेकंड्स पकडूया. तर 3 सेकंड्समध्ये जर त्याची वेलॉसिटी काढली तर आपली येते किती, तर 6/3 तर 2 मीटर पर सेकंद येणार आहे. ओके, आता मे बी ते कॉन्स्टंटली मूव्ह झाले नसतील. ओके, मे बी 1 सेकंद फास्ट असेल त्यांचं मोशन, 1 सेकंद कमी असेल, ठीक आहे, म्हणजे स्लो असेल. ओके, और 1 सेकंद ते थांबले पण असतील. ठीक आहे, मग आता हे जे व्हेरिएशन झालं त्यांच्या वेलॉसिटीमध्ये, ठीक आहे, म्हणजे वेलॉसिटी बदलत होती, तर ना हा बदल चेक करायला, म्हणजे वेदर ते तुमचे फास्ट झालेले, स्लो झालेले, ओके, का थांबलेले, ठीक आहे, आपण एक क्वांटिटी डिफाईन केलेली, ती होती ऍक्सिलरेशन. ठीक आहे, आणि ह्याचं डेफिनेशनच असं आहे, आणि हे पण ॲव्हरेजच आहे. ठीक आहे, ॲव्हरेज ऍक्सिलरेशन की ना रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. ठीक आहे, तुमची वेलॉसिटी जर चेंज होत असेल तर आपण ते चेक करतो की त्याचा रेट काय आहे. ठीक आहे, ते काय रेटनं कमी और जास्त होते, यासाठी पण आपल्याला फायनल वेलॉसिटी, ओके, आणि इनिशियल वेलॉसिटी या गोष्टी लागलेल्या, आणि टाइम इंटरवल जसा होता मागाशी तसाच. ओके, सो या काही गोष्टी आपण अतिशय बेसिक जे स्ट्रेट लाईन मोशनमध्ये कायनामॅटिक्स होतं तर त्यात ह्या बघितलेल्या. सो परत एकदा जस्ट रिवाईज करूया, रिवाईव्ह नाही सॉरी. तर एक आपण बघितलेली डिस्प्लेसमेंट, ओके, त्यानंतर आपण बघितलेली ॲव्हरेज वेलॉसिटी, आणि त्यानंतर आपण बघितलेलं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. ओके, आता आपण करायचंय काय, सेम हाच प्रकार मला जे आपण वर मोशन्स बघितले, ठीक आहे, हे जे काय आपण गोल गोल फिरणारे ऑब्जेक्ट्स बघितले, ठीक आहे, और गोलसर फिरणारे ऑब्जेक्ट्स बघितले असं म्हणूया आपण, तर ना त्या ऑब्जेक्ट्सला, ओके, और त्या ऑब्जेक्टच्या मोशनला मला असंच डिस्क्राईब करता येऊ शकेल का, अशाच टाईपच्या काही फिजिकल क्वांटिटीजला घेऊन. ओके, आता ते करण्यासाठी मी काय केलंय तर ना एक या सगळ्या ऑब्जेक्टच्या मोशनला एक कॉमनली रिप्रेझेंट करायला काय केलं तर एक सर्कल ड्रॉ केलाय. ठीक आहे, अरे देवा एकच मिनिट, बहुत तीच ऊपर निकल गए हम. हा एकच मिनिट, ए बाबार काय हे असं असतंय बरं का, तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापरायला गेला का नाही, ही पहिल्यांदा लय चुका होत्यात. बरं असू दे. तर हा, तर एक मोशन आपण रिप्रेझेंट करतोय की ना गोल गोल फिरणारं मोशन. ठीक आहे, आता इथं आपला हा जो बॉल आहे, ठीक आहे, तर हा गोल गोल फिरतोय, हा वाला. ठीक आहे, आता त्याचं मोशन आपल्याला बघायचं आणि त्याचा जो मार्ग तो वापरणार आहे, ठीक आहे, तर ते रिप्रेझेंट करायला मी एक ऑरेंज कलरचा सर्कल ड्रॉ केलाय. ठीक आहे, मग या सर्कलच्या बरोबर तो काय करणार आहे, मोशन करतोय. आणि आता सध्या मी त्याची डायरेक्शन काय दाखवतोय तर ना अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, क्लॉकवाईज पण करू शकेल, अँटी क्लॉकवाईज पण. ठीक आहे, आणि हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढे आपल्याला लक्षात येईल का. आता सेम जसं आपण आधी केलेलं तसं इथं पण याचं मोशन डिस्कस करायला एक रेफरन्स पॉइंट आपण और एक रेफरन्स लाईन आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ती ही ग्रीन कलरची जी मी लाईन दाखवली की जी डायमीटर सारखी दिसते तुम्हाला सर्कलच्या, ठीक आहे, तर ना ती कन्सिडर केलेली आहे. ओके, आणि तीच आपण कन्सिडर करायची आहे. ओके, आता पहिली गोष्ट मग आपण काय केलेलं की ना ऑब्जेक्टची पोझिशन डिफाईन केली. ठीक आहे, आता इकडे एक लक्षात घ्यायचं आहे आपण की नाही, तर डायरेक्टली मी अशी डिस्प्लेसमेंट दाखवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बरं, पण तुम्ही जर सर्क्युलर मोशन कन्सिडर करत आहात, ठीक आहे, तर ऑब्जेक्टचं अजून एक गोष्ट बदलत असते. ठीक आहे, म्हणजे आता इथं जी मध्ये मी पर्पल कलरची लाईन दाखवली डॉटेड, ठीक आहे, आता ती इमॅजिनरी असू शकते और ती ऍक्च्युअल मध्ये पण असू शकते. ठीक आहे, आता जसं की बघा, आता तिथं जायलाच नको आपण, एकच मिनिट, नकोच जायला. हा, तर ती इमॅजिनरी पण तुमची असू शकते और ती ऍक्च्युअल मध्ये पण असू शकते. ठीक आहे, बरं, पण आता त्या लाईनचा आणि ह्या ग्रीन लाईनचा, ठीक आहे, आणि राईट साईडची ग्रीन लाईन म्हणजे ही वाली, ओके, तर यामध्ये जो काय अँगल असणार आहे तो पण बदलत जाणार आहे. ओके, आणि सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर, जर आपण लिनियर टर्म्स यूज केल्या तर ते इनकन्सिस्टंट राहतात. ठीक आहे, आणि आपल्याला मोशन व्यवस्थित डिफाईन करता येत नाही, आणि त्यामुळे आपण हे जे काही बदल घडतोय यात, ठीक आहे, थोडक्यात इथं जर बघायला गेलं तर अँगल मध्ये बदल घडलाय. ठीक आहे, या पर्पल आणि ग्रीन लाईनच्या मध्ये, तर आपण यालाच पकडून पुढे जात आहोत. ठीक आहे, पुढे जाणार आहोत. तर आता बघूया आपण काय होतंय. तर पहिली गोष्ट मला ह्या ब्लू बॉलची पोझिशन डिफाईन करायची. ओके, त्यासाठी मी ही ग्रीन लाईन यूज करतोय आणि ह्या पर्पल लाईन जी सर्कलच्या सेंटरला आणि त्या ब्लू बॉलला जॉईन करते, आणि ह्या दोघांच्या मधला जो अँगल आहे थीटा, ओके, हा यूज करतोय मी त्याची पोझिशन डिफाईन करायला. ओके, सो पोझिशन डिफाईन करायला मी यूज केला थीटा. तर मी साईडला राईट डाऊन करतोय. ओके, सो थीटा ही माझी झाली पोझिशन, आणि आता इथं आपण त्याला एक फॅन्सी टर्म वापरणार आहोत, ती आहे अँग्युलर. सो अँग्युलर पोझिशन. ओके,
ही या ब्ल्यू बॉलची. आता नेक्स्ट आपण काय बघितलं की हा जर बॉल मूव्ह झाला म्हणजे सॉरी स्ट्रेट लाईन मोशनमध्ये दोघं जण मूव्ह झालेली, सेम वे आता मी काय कन्सिडर करतो की हा बॉल इथनं इथं मूव्ह झालेला आहे, थोडासा पुढे गेलेला आहे. ठीक आहे, पहिल्या पोझिशनला त्याला म्हणूया ए पोझिशन त्याची इकडची, आणि आत्ताच्या पोझिशनला म्हणूया पोझिशन बी. ओके, आता अगेन मी काय करूया, इथनं त्या सेंटरकडे बाबा वाकडं तिकडं. ओके, तर एक लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे, मी एक लाईनच ड्रॉ करतो डायरेक्ट, काय टेन्शन नाही एवढं. ओके, सो एक लाईन ड्रॉ करूया आपण डायरेक्ट सेंटरपर्यंत. आता अगेन जेव्हा तो ऑब्जेक्ट बी कडे गेला, परत मला त्याची पोझिशन डिफाईन करायची आहे. ठीक आहे, आता अगेन मी काय करणार आहे, ह्या ग्रीन लाईन पासून अँगल हा, तर ह्या ग्रीन लाईन पासूनच मी अँगल कन्सिडर करणार आहे, आणि तो नवीन माझा एक मोठा पहिल्या अँगलपेक्षा मोठा अँगल असणार आहे. ठीक आहे, आता हा पण अँगलच आहे. ओके, आता ही त्याची नवीन पोझिशन दाखवणारा अँगल आहे. ठीक आहे, आणि आता ह्या वेळेला मी जो पहिला आपला अँगल होता, जी त्याची पहिली पोझिशन दाखवणार होती, म्हणजेच इनिशियल पोझिशन दाखवणार होता, त्याला मी म्हणतोय थीटा आय. ओके, म्हणजे त्याची इनिशियल अँग्युलर पोझिशन. ओके, सेम वे जेव्हा तो बी कडे गेला, ओके, तर त्याची पोझिशन दाखवणारा नवीन जो मोठा अँगल आहे त्याला मी डिनोट करतोय थीटा एफ न. आणि मग सेम वे जसं आपण स्ट्रेट लाईन मोशन मध्ये केलेलं डेल्टा एक्स साठी, तसं इथं आपल्याला एक क्वांटिटी मिळते डेल्टा थीटा. ओके, आणि ह्याला आपण नाव देतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, बर, ही क्वांटिटी आपल्याला मिळाली, आणि आता ऑब्वियस आहे जसं तिथं होतं तसंच इथं आहे. ओके, तर किती अँगल बाबा तो डिस्प्लेस झालेला आहे. ठीक आहे, तर तो झालेला आहे थीटा एफ. ओके, फायनल अँग्युलर पोझिशन मायनस इनिशियल अँग्युलर पोझिशन. ओके, तर असा काहीसा आपल्याला अँगल मिळालेला आहे, सॉरी अँगल नाही, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळालेली आहे आपल्याला. ओके, जस्ट लाईक तुमचा स्ट्रेट लाईन मोशन. ठीक आहे, म्हणजे इथं जे आपला डेल्टा एक्स मिळाला तुम्हाला, तसंच इथं तुम्हाला डेल्टा थीटा मिळालेला आहे. ओके, पर आता नेक्स्ट आपण कुठली क्वांटिटी बघितली तर वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटी बघितली. सेम वे इथं पण आपण ॲव्हरेज वेलॉसिटी बघूया. ठीक आहे, फक्त आता इथं पण ही जी नवीन वेलॉसिटी आपण बघणार आहोत, म्हणजे नवीन नाहीये, वेलॉसिटीज आहे, फक्त ती गोल गोल फिरणाऱ्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी आहे. आणि आता ती डिफाईन करायला आपण थीटा म्हणजे अँगल यूज करतोय. ओके, आपण पोझिशन और डिस्प्लेसमेंट यूज करत नाहीये. सो आता याला पण नवीन नाव देऊया. तर ह्याला मी सिम्बॉल देतोय ओमेगा, डब्ल्यू सारखा दिसत असला तरी समजून घ्या. आणि ह्याला नाव देऊया आपण अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे, सो ही एक क्वांटिटी आपल्याला डिफाईन करा मिळते. आणि सेम जसं आपण वेलॉसिटीला डिफाईन केलं स्ट्रेट लाईन मोशन मध्ये, तसं इथं पण मला अँग्युलर वेलॉसिटीला जर डिफाईन करायचं असेल तर पहिल्यांदा मला टाइम इंटरवलची गरज आहे. ओके, म्हणजे मला पहिल्यांदा टाइम इन्स्टन्सेस पाहिजेत त्यासाठी. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट ए कडे होता, म्हणजे जेव्हा ऑब्जेक्टने थीटा आय हा ही अँग्युलर पोझिशन वरती होता, और थीटा ह्या अँगल वरती होता, तेव्हाचा टाइम मी कन्सिडर करतो टी आय, म्हणजे आपला इनिशियल टाइम. जेव्हा तो बी कडे गेला तेव्हाचा टाइम मी कन्सिडर करतोय टी एफ, फायनल टाइम. आणि आता मग ह्या दोन अँगल्सच्या मध्ये म्हणजे डेल्टा थीटा ट्रेस करायला त्याला किती टाइम लागला, तर इथं त्याला पण सेम वे आपण जसं आधी डिफाईन केलेलं टाइम इंटरवलला तसंच डिफाईन करू शकतोय. डेल्टा टी इक्वल टू टी एफ मायनस टी आय. ओके, सो हा मला टाइम इंटरवल मिळाला, आणि मग आता मी हे काढू शकतो की माझी अँग्युलर वेलॉसिटी किती आहे. ओके, सो जस्ट लाईक तुमची ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेज लिनियर वेलॉसिटी स्ट्रेट लाईन मोशन मधली, तशीच आता आपण ॲव्हरेज अँग्युलर, मी ती पण ॲव्हरेजच कन्सिडर करतोय. ॲव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी जर मला कन्सिडर करायची तर डेल्टा थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन, आता हा टाइम इंटरवल अँग्युलर नाही बरं का. ठीक आहे, टाइम आपला नेहमी म्हणजे काय म्हणायचं, तो देवासारखा आहे. ठीक आहे, सगळीकडं म्हणजे तो ताकदवर आहे, खूप ताकदवर आहे, ऍटलिस्ट न्यूटोनियन मेकॅनिक्स मध्ये तरी. जाऊ दे, ते नकोच तुम्हाला काय सांगायला पुढचं. बरं, सो डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. ओके, आणि डेल्टा थीटा आपल्याला माहिती किती आहे, तर थीटा एफ मायनस थीटा आय. ओके, अपॉन टी एफ मायनस टी आय. ठीक आहे, झालं, हे आपलं आहे अँग्युलर वेलॉसिटी. ओके, होपफुली काही आत्तापर्यंत तरी काही टेन्शन नसेल तुम्हाला. ओके, आता त्यानंतर जी काय पुढची आपण टर्म बघितली ते होतं लिनियर ऍक्सिलरेशन. सो सेम वे आता इथं पण आपल्याला अँग्युलर ऍक्सिलरेशन ही क्वांटिटी डिफाईन करते ते, पण जसं स्ट्रेट लाईन मोशन मध्ये आपण
ऍक्सेलरेशन कधी कन्सिडर केलेलं की जर त्याची लिनियर वेलॉसिटी चेंज होत असेल तर. ओके, आता इथं थोडंसं आपण आता या ऑब्जेक्टकडे जाऊया. हा ब्लू कलरचा आहे का नाही, तर ना त्याकडे जाऊया. आता आपण हा विचार करूया की ओके, मला जर त्याचं ओमेगा, ठीक आहे, हे चेंज करायचं असेल, म्हणजेच काय चेंज करायला लागेल मला, तर ना डेल्टा थीटा, ठीक आहे, अपॉन डेल्टा टी. ओके, हे जर मला हा रेशिओ चेंज करायचा असेल तर आपण काय करू शकतोय, तर ना डेल्टा थीटा तुमचा जो आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या दोन अँगल्स जो त्याचा रेट आहे ट्रेस करायचा, ठीक आहे, और अँगल बनवायचा जो रेट आहे, ठीक आहे, तर तो कमी जास्त करायचा असेल तर मला काय करायला लागेल, तर हा ऑब्जेक्ट गोल गोल फिरतोय. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर त्याचा गोल गोल फिरण्याचा एक सर्टन स्पीड आहे, ठीक आहे, एका सर्टन स्पीड न तो काय करतोय, तर गोल गोल फिरतोय. ओके, त्याला आपण जस्ट व्ही म्हणूया. ओके, ही लिनियर वेलॉसिटी नाहीये. ओके, हे त्याचं मॅग्निट्यूड आहे, म्हणजेच आहे हा काय, तर त्याचा स्पीड आहे गोल गोल फिरायचा. आता हा गोल फिरायचा स्पीड जर कमी और जास्त झाला तर ना, आता जास्त झाला तर काय होईल, इथं आता आपण जरा मी आता अजून वेगवेगळ्या पोझिशन दाखवतो. ठीक आहे, सपोज हा सी वरती गेला. ओके, आणि आता हा जो अँगल आहे, ओय हमेशा मुझे वो लाइन में जाना पड़ता है. चला आपण आता हा जो अँगल तुम्हाला दिसतोय जो चेंज झाला, आता इथं तुम्हाला एक इझिली दिसेल ए टू बी जेवढा अँगल चेंज झालेला. ओके, तर बी टू सी ऑब्विसली अँगल बराच मोठा चेंज झाला आणि ह्याला पण मी मेजर करायला ग्रीन लाईन पासूनच कन्सिडर करतोय. ठीक आहे, ओके, तर आता इथं पण बी टू सी चेंज होताना मात्र मी डेल्टा टी सेमच कन्सिडर केला. ओके, याचा अर्थ मोठा अँगल चेंज झाला त्याच टाइम इंटरव्हलमध्ये, म्हणजे स्पीड वाढला बी टू सी ऑब्जेक्टचा. ओके, हे झालं आपल्या, म्हणजे जसं आपण बघू शकतोय काय घडतंय ते. ठीक आहे, आता अँग्युलर वेलॉसिटी तशी तुम्हाला बघायला डायरेक्टली मिळत नाही, पण आपल्याला जे फॅमिलियर गोष्टी आहेत तर त्याच्यापासून आपण समजून घेऊया. ठीक आहे, म्हणजे आता हे सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कन्सिडर केलं तर आज सकाळी मी आमच्या स्टुडंट्सला एक्झाम्पल दिलं की फॅनचं जर तुम्ही, फॅन आहे आपला घरातला, ठीक आहे, तर त्याचा रेग्युलेटर असतो, त्याला स्पीड असतात 1 2 3 4. ठीक आहे, आता सपोज तुम्ही फॅन 1च्या स्पीडवरती सेट केला आणि त्याच्या ब्लेडच्या टिपकडे बघितलं, ठीक आहे, तर एका सर्टन स्पीडनं ती फिरत राहते. ओके, आणि दरवेळेला त्याला एक चक्कर मारायला सेमच वेळ लागतो, कारण की तुम्ही त्याचा स्पीड कॉन्स्टंट ठेवलाय. तेच जर तुम्ही 2 केला स्पीड, तर होतंय काय, त्याचा गोल फिरायचा जो स्पीड आहे तो वाढणार आहे. ओके, आणि मग त्याला त्याच टाइम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तो जास्त काय करेल, अँगल त्यानं बनवला असेल, और एक चक्कर मारायला त्याला कमी टाइम लागला असेल. ठीक आहे, इथं अँग्युलर वेलॉसिटी जर तुम्ही कन्सिडर केली कन्सेप्ट, कमी टाइम और जास्त अँगल. ठीक आहे, मोठा न्यूमरेटर और छोटा डिनॉमिनेटर, रेशिओ वाढणार आहे. ओके, पण आता हे कशामुळे झालं, तर त्याचा स्पीड गोल गोल फिरण्याचा बदलला. ओके, आता अशा वेळेला जेव्हा तुमचा ओमेगा बदलतोय, म्हणजे देर इज चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी, आपण एक अजून एक कन्सेप्ट और अजून एक टर्म इथं डिफाईन करतो आणि त्याला आपण म्हणूया अल्फा. ओके, तुमची, आणि हे पण ॲव्हरेजेस आहे, आणि हे आहे तुमचं अँग्युलर ॲक्सिलरेशन. ठीक आहे, आणि ह्याला डिफाईन करतो जसं सेम वे आपण तुमच्या लिनियर ॲक्सिलरेशनला डिफाईन केलेलं, डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. ओके, अगेन मी तर थोडंसं एलॅबोरेट करतो परत. फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी अपॉन फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. ओके, म्हणजे आता इथं पण जर मी बी आणि सी, ओके, बी ला एक सर्टन अँग्युलर वेलॉसिटी होती असं आपण पकडूया, ह्याला म्हणूया ओमेगा आय, आणि सी वरती गेल्यावरती त्याची वेलॉसिटी अँग्युलर चेंज झाली, ओमेगा एफ झाली. ओके, आणि त्या दोघांच्या मधला मी जर टाइम इंटरवल कन्सिडर केला तर मला काय काढता येईल, मला अल्फाची व्हॅल्यू डिटरमाइन करता येईल. ओके ओके, सो होपफुली हे तुम्हाला तिन्ही पण क्वांटिटीज की ज्या जास्त तशा म्हणजे कन्सेप्च्युअली बघायला गेलं तर जास्त डिफरंट नाही, समजायला इझी आहेत. ओके, इव्हन त्यांचे जे फॉर्म्युले आहेत म्हणा और त्यांचे इक्वेशन्स आहेत त्या पण बऱ्याचशा सिमिलर आहेत. तुम्ही आपण जे आता वर बघितलं आणि आधी पण आपण बघितलंय स्ट्रेट लाईन मोशन मध्ये तसंच आहे सगळं. ओके, बरं, आता थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट जर आपण कन्सिडर केली की ना, समजा ओके तुमचा स्पीड, जसं की मी मगाशी म्हणलो फॅनचा रेग्युलेटर तुम्ही एकाच स्पीडवरती ठेवला, ऑब्व्हियसली तसं कोण सारखं सारखं बदलत नाही, येडं नसते कोण, तर असतात पण काय काय जण. बरं तर काय असणार, तर त्याचा गोल गोल फिरण्याचा हा जो स्पीड आहे तो काय राहणार आहे, तो सेम राहणार आहे. म्हणजेच अँगल सेम, अँगल ट्रेस करायचा त्याचा जो रेट आहे ज्याला आपण अँग्युलर वेलॉसिटी म्हणलंय, तर तो सेम राहणार आहे. ओके, बरं, आता अशा वेळेला आपण म्हणू काय शकतो, म्हणजे ऍक्सेलरेशन आहे असं म्हणू शकतो का, आणि टू बी
स्पेसिफिक अँग्युलर ॲक्सिलरेशन आहे असं म्हणू शकता का? तर नाही, ऑब्व्हियसली अँग्युलर ॲक्सिलरेशन त्या केसमध्ये 0 असेल. ओके, कारण की तुम्ही जर बघितलं की ना फायनल अँग्युलर वेलॉसिटी आणि इनिशियल सेम असणार, कारण की रेट सेम आहेत. म्हणजे तुमचा न्यूमरेटर झाला 0, म्हणजे 0 अँग्युलर वेलॉसिटी. आणि अशी जेव्हा केस घडते तेव्हा ऑब्व्हियसली सर्क्युलर मोशन चालूच आहे, पण एका कॉन्स्टंट स्पीड न म्हणा, और एक तुमचा जो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी तो 0, म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन 0 असते. तेव्हा आपण काय डिफाईन करतो अशा टाईपच्या मोशनला? तर UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही अतिशय इंटरेस्टिंग असं मोशन आहे. ठीक आहे का? कारण की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जेव्हा आपण बोलतोय, ठीक आहे, तर भरपूर साऱ्या क्वांटिटीजला आपल्याला स्टडी करता येतात. ओके, ऑब्व्हियसली ह्यानंतर क्वांटिटीज तुम्ही थोड्या कॉम्प्लिकेटेड वेनं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला पण अप्लाय करू शकता, पण बेसिकली त्यांना स्टडी करण्यासाठी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक अतिशय छान अशी गोष्ट आहे. ओके, आता ऑब्व्हियसली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल जर बोलायला गेलं तर आत्ताच आपण त्याला डिफाईन करतानाच त्याची एक स्पेशालिटी सांगितली, काय की ना बाबा अँगल प्रत्येक जर तुम्ही टाइम इंटरवल सेम ठेवला तर सेम अँगल तुम्हाला ट्रेस होताना दिसणार आहेत. म्हणजे सेम अँगल तो ऑब्जेक्ट, म्हणजे ती ऑब्जेक्टला जॉईन करणारी सेंटरपासून जी लाईन आहे ती सेम अँगल सेम टाइम इंटरवलमध्ये नेहमी कव्हर करत जाणार आहे. ओके, बरं, सो असं असते तुमचं UCM. आता UCM सारखं जे कुठलं मोशन असतं, ठीक आहे, की जिथे आपल्याला गॅरंटी आहे, ठीक आहे, की ना तो एक काय असतो तर ना एका सर्टन वेनं रिपीट करतोय. ठीक आहे, तर आपण त्या मोशनला आता इथं काय रिपीट करतोय तर ना सेम अँगल सेम टाइम इंटरवलमध्ये. म्हणजे समजा एक त्याला गोल चक्कर मारायची असेल, ठीक आहे, तर प्रत्येक वेळेला जर पूर्ण एक राऊंड म्हणजे पूर्ण एक सर्कल, ठीक आहे, समजा म्हणजे A पॉईंटवरनं हा निघाला. ओके, आणि परत त्याला कुठं यायचंय तर A पॉईंटकडेच. ठीक आहे, तर त्याला परत A पासूनच जाऊन पूर्ण एक चक्कर मारून, ठीक आहे, अशी एक चक्कर मारून परत A कडे यायला जो काय वेळ लागणार आहे, ओके, जो काय टाइम लागणार आहे तो कसा असणार तर तो सेम असणार आहे. ओके, आणि त्यालाच आपण अशा टाईपच्याच मोशनला काय बोलतो तर पिरियॉडिक मोशन. ओके, म्हणजे ते मोशन कसं असते तर स्वतःला थोडक्यात काय करतं, एका सर्टन इंटरवलला रिपीट करतं. ओके, आणि अशा जेव्हा पिरियॉडिक मोशन बद्दल आपण बोलतोय, ठीक आहे, तर आपल्याला बेसिकली दोन गोष्टी खूपच इम्पॉर्टंटली महत्वाच्या लागतात. एक तर त्याच्या नावातच आहे की पिरियॉडिक मोशन, म्हणजे थोडक्यात एक गोष्ट लागती ती असती पिरियॉडिक टाइम और जस्ट टाइम, टाइम पिरियड और जस्ट पिरियड. ओके, हे आपल्याला लागतंय. तर आता हे काय आहे तर त्याला आपण डिनोट करतोय कॅपिटल टी, आणि ह्याला इवन काय म्हणायचं जास्त फॅन्सी काय करायला लागणार नाही तुम्हाला. तर बेसिकली आपला स्पीडचा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे काय आहे आपला स्पीडचा फॉर्म्युला, तर एक मिनिट मी कुठेतरी इथं लिहितो साईडला. तर स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, तर हा फॉर्म्युला आपल्यासाठी इनफ आहे. ठीक आहे, टीला डिफाईन करायला. आता जस्ट या फॉर्म्युलामध्ये काय काय म्हणजे हे ज्या टर्म्स दिसत आहेत तीन, एक तर आपला टीच आहे, आणि टी साठी मग हा कसा दिसेल फॉर्म्युला तर ना डिस्टन्स अपॉन तुमचा स्पीड. ओके, आता परत एकदा वर जाऊया डायग्रामकडे. तर गोल फिरायचा स्पीड किती होता आपला, इथं मी खाली लिहिलेलं की V होता. ओके, म्हणजे तुमची लिनियर वेलॉसिटीचं एक मॅग्निट्यूड होतं. ओके, आता टोटल डिस्टन्स किती कव्हर करतोय एक चक्कर जेव्हा तो मारतोय, म्हणजे काय, आता हा ऑब्जेक्ट ब्लू कलरचा जेव्हा A पॉईंट पासून निघाला परत A कडेच आला, ठीक आहे, और एक चक्कर कुठल्या पण पॉईंट पासून घ्या, B पासून घ्या, C पासून घ्या, इथनं कुठनं तरी रँडम घ्या, आमचं काही नाही, फक्त तो परत फिरून परत तिथंच यायला पाहिजे. ठीक आहे, बरं, टोटल डिस्टन्स किती कव्हर केला त्यानं तर त्यानं पूर्ण एक सर्कल ट्रेस केलाय. आणि आपल्याला माहिती आहे की पूर्ण सर्कल ट्रेस करतोय म्हणजे ते डिस्टन्स किती असतं तर सर्कम्फरन्स असणार आहे त्या सर्कलचं, आणि तेच किती असतं तर 2πr. ओके, आणि स्पीडच्या जागी आपण लिहूया जस्ट V. ओके, तर अशा टाईपनं आपण टाइम पिरियडला डिफाईन करतोय. ह्याला आपण पुढे अजून यूज करणार आहे, पण तिथं मी आत्ताच जाणार नाहीये. ओके, बर, सो हा झाला टाइम पिरियड. ओके, बरं, आता अजून एक गोष्टच मॅटर करते, कुठली तर ना जर हे रिपीट करते मोशन, ठीक आहे, एक सर्टन वेनं रिपीट करते, मग आता टाइम पिरियड ऑब्व्हियसली डिफाईन केला आपण, आणि ते जर रिपीट करते तर मी आता असं पण म्हणू शकतो की ठीक आहे बाबा, एका सेकंदाला तो किती वेळा गोल गोल फिरतोय, और किती असे चक्रा मारतोय, और किती सर्कल्स ट्रेस करतोय, म्हणजे अगेन मगाशी सारखंच A वरनं जाऊन परत A कडं, असं एका सेकंदात तो किती वेळा करतोय. ठीक आहे, आणि ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो तर ह्या गोष्टीला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी.
ठीक आहे. आणि याला असं काहीतरी फॅन्सी एफ सारखं आपण देऊया, ठीक आहे. और त्याला तुम्ही जर दुसरे कुठले सिम्बॉल्स यूज केले तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे आमचा, ठीक आहे. न्यू जसं की तुमच्या काही बुक्समध्ये आणि मोस्टली न्यूज यूज केलं जातं आहे, ठीक आहे. आणि ते जर बघायला गेलं तर जस्ट काय आपण बोललो की ना बाबा एका सेकंदात, आता इथं मी काय यूज करतोय तर स्पेसिफिकली मी एक टाइमचा तुमचा जो एक सेकंद आहे तुमचा, ठीक आहे, तर एका सेकंदासाठी मी बोलतोय की एका सेकंदात किती चक्रा मारल्या और किती वेळा गोल गोल फिरला, ठीक आहे. आणि मग आपल्याला माहिती एफ किती जरी माहित नसलं तरी तुम्हाला सांगतो की ना 1/t असतं, ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी, एक तर तुमचा टाइम पिरियड, ठीक आहे, आणि तुमचा फ्रिक्वेन्सी. आता हे UCM मध्येच काय तर ना जे कुठलं मोशन तुमचं पिरियॉडिक असेल तिथं तुम्हाला हे सारख्या लागणार आहेत. आणि इवन आपल्याला टाइम पिरियड इथं सर्क्युलर मोशनमध्ये आणि ऑल्सो फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, याचा पण पुढं यूज होणार आहे. ओके. आणि होपफुली आता तुम्हाला हे जे काय बेसिक गोष्टी होत्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा ट्राय केलाय. ह्यानंतर मी थोडंसं अजून डिटेलमध्ये जाणार आहे. थोडंसं जो डायनॅमिक्सचा पार्ट आहे तो पण आपण बघणार आहोत. ओके. तर हे होतं आपलं बेसिक एक इंट्रोडक्शन म्हणा गोल गोल फिरणाऱ्या गोष्टींकडे. त्यासाठी यूज केला आपण सरळ आणि सरळ मार्गी चालणाऱ्या एका कपल म्हणजे एका स्ट्रेट लाईन मोशनचा. ओके. त्यातल्याच क्वांटिटीज इथं आपण अँग्युलर क्वांटिटीज म्हणून सर्क्युलर मोशनसाठी तशाच काही क्वांटिटीज डिफाईन केल्या. आणि फायनली आपण बघितलं की ना टाइम पिरियड, ओके, तर ना आणि ऑल्सो फ्रिक्वेन्सी. ओके. हां, आणि आता ह्यातली एक गोष्ट इंटरेस्टिंग म्हणजे आता मला हे भरपूर स्टुडंट विचारतात की सर हे 1/t कसं काय येत असते दरवेळेला फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. तर त्याचं एक सिम्पल एक्सप्लेनेशन आहे की मी फ्रिक्वेन्सी डिफाईन करताना 1 सेकंड हे माझं काय करतोय तर एक पॅरामीटर सेट करतोय. ओके. आणि कम्पेअर टू दॅट 1 सेकंड मी हे चेक करतोय आता किती वेळा चक्कर मारतोय तो, ठीक आहे. म्हणजेच काय तर ना किती वेळा चक्कर मारतो याचा अर्थ काय तर ना बाबा त्याचा टाइम पिरियडवरती डिपेंडंट आहे की तो किती वेळा चक्कर मारणार आहे. कारण की अगेन टाइम पिरियडचं डेफिनेशन काय आहे तर ना बाबा एक चक्कर मारायला किती वेळ लागला, ठीक आहे. आता हे तुम्हाला जस्ट एक 2 मिनिटात मी सांगतो. आणि हे एक्झाम्पल देऊनच फिजिक्समध्ये एक लक्षात घ्यायचं, एक तर डायरेक्टली समजून घ्यायचं म्हणजे कन्सेप्च्युअली. आता ते इधर तुम्ही फॉर्म्युले बघून जर तुम्हाला जास्त म्हणजे तुम्ही जर मॅथमॅटिकली तुमचा ब्रेन चांगला चालत असेल तुम्हाला फॉर्म्युल्यावर इक्वेशन्स बघून चांगलं समजेल. अदरवाईज त्याला व्हिज्युअलाइज करा, डायग्राम्स काढा वगैरे वगैरे, ठीक आहे. आणि अजून एक सगळ्यात मला आवडणारा वे असतोय तो एक तर मला चित्रकला आवडते त्यामुळे डायग्राम्स तर आवडतातच मला, व्हिज्युअलायझेशन आवडतं मला, आणि ऑल्सो एक्झाम्पल्स, ठीक आहे. आता तसंच एक मॅथमॅटिकल एक्झाम्पल घेऊया. सपोज एक कुठलं तरी गोल गोल फिरणार ऑब्जेक्ट आहे, त्याला 1 सेकंड लागतो एक्झॅक्टली, ओके, एक चक्कर मारायला. तर 1/1 किती आलं तर ना 1 आहे, ठीक आहे. तर त्याची फ्रिक्वेन्सी किती आली तर 1 गोल चक्कर प्रति सेकंड, ठीक आहे. हे आली त्याची फ्रिक्वेन्सी. ओके. आणि त्याला सेकंड इनवर्स असं पण आपण फ्रिक्वेन्सीला त्याला युनिट देतोय ह्याच फॉर्म्युल्यावरनं. आता सेम दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये त्याला 2 सेकंद लागतात, ठीक आहे. म्हणजे ते स्लो आहे, ठीक आहे. तर त्याची फ्रिक्वेन्सी किती येणार आहे तर 0.5 येणार आहे. ओके. 0.5 रिव्होल्युशन्स पर सेकंड. ओके. आपण असं कन्सिडर करूया. मग आता थोडं जर मी ह्याला फास्ट कन्सिडर केलं एखादा ऑब्जेक्ट तर त्याची फ्रिक्वेन्सी आपण पकडूया, किती पकडूया तर इथं 0.5 पकडूया, ठीक आहे. 0.5 पकडली तर फ्रिक्वेन्सी आली 2. ओके. म्हणजे आता इथं लॉजिकली विचार करा, जर फ्रिक्वेन्सी 1 असेल म्हणजे इथं आपली 1 आली फ्रिक्वेन्सी, तिथं टाइम पिरियड किती कन्सिडर केलेला 1, ऑब्व्हियसली 1/1 आला. म्हणजे एका ऑब्जेक्टला गोल फिरायला 1 सेकंद लागला, ठीक आहे. म्हणजे ऑब्व्हियसली एका सेकंदात तो किती फिरला ऑब्व्हियसली 1. ओके. सेम वे जिथं तुमचा 0.5 आली फ्रिक्वेन्सी आता तिथं बघूया. तर तिथं टाइम पिरियड किती होता तर तुमचा 2 घेतलेला मी टाइम पिरियड. म्हणजे एक ऑब्जेक्ट ते स्लो आहे पहिल्या ह्यावाल्या ऑब्जेक्टपेक्षा, ठीक आहे. इथल्या ऑब्जेक्टपेक्षा ते हे दुसरावाला ऑब्जेक्ट स्लो आहे. त्याला एक गोल चक्कर मारायला काय लागतंय तर 2 सेकंद लागतात. मग ऑब्व्हियसली एका सेकंदात किती अर्ध चक्कर, अर्ध म्हणजेच 0.5 और इथं दिसतोय तुम्हाला 1/2 आला रेशिओ, ठीक आहे. आणि आता एक ऑब्जेक्ट आहे की ते बरंच पहिल्या केसपेक्षा आणि ऑब्व्हियसली दुसऱ्या केसपेक्षा पण फास्ट आहे, तो हा फायनलवाली केस. तिथं टाइम पिरियड किती आहे तर त्याचा 0.5 आहे. म्हणजे काय तर ना 0.5 सेकंदमध्येच तो एक पूर्ण चक्कर मारतो. मग ऑब्व्हियसली एका सेकंदात किती चक्रा मारणार तर तो 2 चक्रा मारणार आहे. ओके. सो होपफुली हे पण तुमचं क्लिअर झालेलं असावं. ओके. फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ब्ला ब्ला आणि काय 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 काय, ठीक आहे. सो आता आपण थांबूया. ओके. होपफुली जास्त
डोक्याला ताप झाला नसावा. ओके, आणि आता होण्यासारखं पण नाही आणि करून घ्यायचं पण नाही आपल्याला. शेवटी फिजिक्स आहे, जे काय आपल्याला आजूबाजूचं आहे त्याला थोडंसं डेफिनेट वेनं शिकायचा ट्राय करायचा आहे आपण. ओके, जास्त स्ट्रेस घेत जाऊ नका, काय एवढं नसते. ओके, असं पण आता करोना आलाय, कधी कोण गचकल काय सांगता येत नाही. ओके, सो स्ट्रेस फ्री राहावा. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओला येईपर्यंत आमचा बाय बाय स्वीकारा. ओके, सो गुड बाय.